ग्रामीण भागात शाळेत जाण्यासाठी एसटीचा वापर आपण पाहत असतो, मात्र जिथे एसटीही नाही अशा दुर्गम भागातील अनेक मुलांना शाळा पायपीट करतच गाठावी लागते। हा त्यांचा प्रवास खूपच जिकरीचा असून धोकादायक देखील बनलेला आहे। बार्शी तालुक्यातील आदेश साळुंखे याने शाळेची वाट सुखकर व्हावी यासाठी घोड्याचा आधार घेतलाय। वस्तीवरून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी किंवा इतर वाहनांची सोय नसल्याने त्याने ही अनोखी शक्कल लढवलेली आहे। शिक्षणाची जिद्द कायम ठेवत रोज शाळेला जाण्यासाठी घोड्यावरून जाणाऱ्या आदेशची जोरदार चर्चा सुरू आहे। आदेश साळुंखे हा वैराग मधील साधना विद्यालयामध्ये इयत्ता 9वीचे शिक्षण घेतोय। वैराग जवळील लाडोळे वस्तीवर तो राहतो आणि लाडोळे ते वैराग 4 किलोमीटरचे अंतर तो घोड्यावरूनच पार करतो। वैराग परिसरातील अनेक वस्त्यांवर एसटीची सोय नसल्यामुळे शाळकरी मुलांची गैरसोय होते। मात्र या सर्वांवर मात करत शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी असलेल्या आदेशाने घोड्यावरून शाळा गाठत विद्येचं ज्ञान घेताना दिसतोय। घोड्यावर शाळेत यायचं कसं काय डोक्यात आलं तुझ्या? असंच एखाद्या बस मिस गेली। कसं वाटतंय घोडा चालवताना? बरं वाटतं, जरा रुबाबात आल्यासारखं। आदेश साळुंखे हा 9वीचा विद्यार्थी आहे। त्यानं आता 8-10 दिवसात आमच्याकडे प्रवेश घेतलाय। एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा। त्याच्या दाखल्याची मागणी पण आपण करतोय। अभ्यासात पण चांगला आहे तो। शाळेत घोडा आणल्याचं त्यांना आजच आमच्या पण लक्षात आलंय। तसं तिकडे वाहनाची काही सोय नसल्यामुळे त्याच्याकडे घोडे बहुतेक त्याचे स्वतःचे आहेत काही की आज त्याला उशीर झाल्यावर आलाय तो चलत येण्यापेक्षा घोडा घेऊन आहे बाहेर बांधायला इथं सोय, त्याच्यामुळे आणला असेल.